ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. निराधार विधवा परित्यक्त्या महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी लाड शाखीय वाणी समाज नवहितगुज महिला मंडळाची 1975 साली स्थापना करण्यात आली. 50 वर्षांच्या कार्यकाळात संस्थेकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून एक चांगला समाज घडविण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि याच प्रयत्नातून महिलांचे एक हक्काचं व्यासपीठ झाले ते म्हणजे शासन मान्य रजिस्ट्रेशन झालेल्या लाड शाखीय वाणी समाज नवहितगुज महिला मंडळ नाशिक आणि याच संस्थेचा 51व्या वर्षात पदार्पण करताना महाकवी कालिदास नाट्य मंदिर शालिमार नाशिक येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खास महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. 2026च्या सुवर्ण संगम तसेच नूतन कार्यकारिणी निवड आणि हसता हसता अंतर्मुख करणारा विनोदी नाटक व फिर नहीं आते या खास महिलांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आले. या प्रसंगी सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून संस्थेच्या वतीनं आत्तापर्यंत संस्थेप्रती आपले मोलाचे सहकार्यातून संस्थेला हातभार लावणाऱ्या कार्यकारिणी, शुभचिंतक आणि समाज बांधवांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अध्यक्षा संध्या राजेश कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. त्यासाठी संस्थेचे उपाध्यक्षा प्रतिभा विवेक वाणी, सचिव प्रणाली प्रसाद बागड, सहसचिव चारुलता मनोज शिरुडे, खजिनदार रुपाली मणिष येवले, सहखजिनदार लीना सचिन बागड आणि सर्व कार्यकारिणी संचालक मंडळाने मोलाचे सहकार्य केले. त्यांच्यासह लाड शाखीय वाणी मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष गिरीजी मालपुरे तसेच विश्वस्त राजेशजी कोठावदे तसेच अनेक मान्यवर यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. मी सौ संध्या राजेश कोठावदे, लाड शाखीय वाणी समाज नवहितगुज महिला मंडळाची सुवर्ण महोत्सवी वर्षाची अध्यक्षा बोलत आहे. हे मंडळ आज 50 वर्ष पूर्ण करत आहे आणि 51व्या वर्षात पदार्पण करत आहे. ह्या मंडळाचं वैशिष्ट्य असं ह्या वर्षीचं की ह्या वर्षी आपण आत्मनिर्भर नारी हा उपक्रम राबवला आहे. ह्या मंडळ सुरू झालं आहे 1975 साली. ते सुरू करणारं व्यक्तिमत्व आहे सौ नंदाताई शिरोडकर यांच्या विचारातून हे मंडळ सुरू झालं आणि ते आज 50व्या वर्षापर्यंत पोचलं आहे. ह्या मंडळाला पुढे आणण्यासाठी वत्सलाताई, नंतर अमृतकरताई, भिकूबाई, मकर मावशी अशा बऱ्याच जणांनी प्रयत्न केले आणि त्यानंतर हे मंडळ पुढे आणि संघर्षातून महिलांच्या संघर्षातून जे हे मंडळ चालू आहे त्यासाठी अनुराधाताई अमृतकर, संजीवताई बागड, उज्ज्वलाताई कोठावदे, चित्राताई कोठावदे, उज्ज्वलाताई वाणी, मालतीताई ब्राह्मणकार, मालतीताई कोठावदे असे बरेच जण आहे की 50 वर्षात 50 अध्यक्ष होऊन गेले आहे आणि ते मंडळासाठी सगळ्यांनी प्रयत्न करून प्रत्येकाची वेगळी वेगळी यशोगाथा करत संघर्ष करत आज मंडळ हे 50 वर्षाचा टप्पा गाठत आहे. ह्या वर्षाचं वैशिष्ट्य असं आहे की मी जेव्हा अध्यक्ष झाली तेव्हा मी मनाशी ठाम निर्णय घेतला होता की आता 50वं वर्ष आहे तर आपल्याला याचं पहिले मंडळ रजिस्टर झालं पाहिजे. आम्ही मंडळ रजिस्टर केलं ह्या वर्षी. त्यासाठी ट्रायल ATG हे सर्टिफिकेट आपण आणले. त्यानंतर आपण CSR फंडसाठी प्रयत्न केले आणि आपण आत्मनिर्भर नारी त्यासाठी खूप भर दिला. आत्मनिर्भर नारीसाठी आपण आपली समाजाची महिला ही स्वावलंबी व्हायला पाहिजे, तिने काहीतरी केलं पाहिजे आणि समाजात तिचं स्वतःचं स्थान निर्माण झालं पाहिजे. ह्यासाठी आपण प्रयत्न केले आणि महिलांना आपण शिलाई मशीन, घरघंटी अशा वेगळ्या वस्तू देऊन आणि त्यांना काम मिळवून देऊन त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील ह्यासाठी आपण प्रयत्न केले. ह्याबरोबर आपण 7 सफर म्हणून एक पिकनिक मार्चमध्ये राबवली. त्या पिकनिकचं वैशिष्ट्य असं होतं की ह्या पिकनिकमध्ये आपण फक्त कपल नेले होते आणि ते 125 कपल होते. 5 बसेस फुल होत्या आणि त्याच्यातून नाती तर जुळलीच पण त्याबरोबर एकमेकांची आपुलकी आणि संबंध वाढले. ते आज तागायत सुद्धा तसेच चालू आहे. ह्यानंतर आपण आत्मनिर्भर नारीवरती मशीन दिले. माता पिता ऋण परपत्र हे तब्बल 50 जणांचा आपल्याला प्रतिसाद मिळाला
त्यासाठी हे कार्यक्रम घेण्यासाठी उद्दिष्ट एकच होता की आपल्या आईवडिलांनी जे संघर्ष केले आहे आणि आज आपलं समाजामध्ये जे सन्मान त्यांनी निर्माण केला आहे ते आपल्या नवीन पिढीला कळावं ह्यासाठी हा एक अट्टहास होता. त्यानंतर आपण गोल्डन स्टार म्हणून महिला क्रिकेट राबवली. त्यानंतर आपण लग्न पहावे करून हे प्रबोधनात्मक नाटक घेतलं. असे आपण जवळपास 25 कार्यक्रम घेतले. पाडवा घेतला आणि अजून एक आगळा वेगळा फक्त महिला आणि महिलांसाठी आनंदाचा उत्सव साजरा व्हावा 50वा सुवर्ण महोत्सवी वर्ष यासाठी आपण रंगीलो गरबा हा कार्यक्रम राबवला. त्यामध्ये महिलांनी आणि मुलींनी भरपूर आनंद घेतला. यानंतर आपण आभाळ हा एक पहाट पाडवा म्हणून कार्यक्रम घेतला आणि आता शेवटी 10 जानेवारी रोजी आपण 50 शिलाई मशीन देऊन आणि आत्मनिर्भर नारी हा उपक्रम घेतला. आत्मनिर्भर नारी हा उपक्रम म्हणजे आत्ता पण आहे. मी जरी गेली तरी हा उपक्रम चालू राहणार. मी महिलांसाठी एकच सांगू इच्छिते की मी फक्त अध्यक्ष म्हणून नाही तर मी समाजाची सेवा करण्यासाठी इथे आली आहे आणि समाजाची सेवा ही नेहमी निरंतर माझ्याकडून चालू राहील. कोणीही अध्यक्ष हो कोणीही जाओ पण आम्ही नवहितगुज महिला मंडळ नेहमी ह्या महिलांसाठी तत्पर उभे राहू हीच माझी एक मागणी आहे. नाते जुळत राहतील, संबंध टिकत राहतील पण मंडळ हे नेहमीच पुढे येत राहील. जय वाणी नवहितगुज महिला मंडळ आत्मनिर्भर नारी. नमस्कार, मी सौ प्रतिभा विवेकवाणी नवहितगुज महिला मंडळाच्या 51व्या वर्षाची होणारी अध्यक्षा. या 51व्या वर्षामध्ये आत्मनिर्भर नारी समाज सक्षमीकरणाची वारी हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही आमच्या समाजातील सर्व महिलांना ज्या गरजू आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत अशा सर्व महिलांना शिलाई मशीनसोबत घरघंटी, ज्यांना ते शक्य नाही त्यांच्यासाठी वाती बनवण्याचे मशीन, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, त्यासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री पुरवण्याचा आमचा मानस आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या साथीने हा मानस पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. मी राजेश कोठावदे, आपल्या लाडशेगावणी समाजाचे माजी अध्यक्ष आणि आपल्या सुवर्ण महोत्सव वर्षाचे अध्यक्ष सौ संध्या कोठावदे यांच्या साथीदार. आज नवहितगुज महिला मंडळाच्या वतीने सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्ताचा हा सांगता सोहळा. या सांगता सोहळ्यानिमित्त त्यांनी हळदीकुंकू समारंभ व श्री जीवनावर आधारित ओ फिरणे आते हे नाट्यप्रयोग या ठिकाणी ठेवलेलं आहे. खरं तर मला ह्या नवहितगुज महिला मंडळाचं विशेष कौतुक या ठिकाणी करायचं आहे. ते विशेष म्हणजे या वर्षभरात नवहितगुज महिला मंडळाने समाजाला एक वेगळी दिशा देण्याचे काम केले. समाजातील निराधार, विधवा, परित्यक्त्या, गरजू महिला यांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी उपक्रम सुरू केला. त्या उपक्रमाचं नाव आहे नवहितगुज आत्मनिर्भर नारी. आणि ह्या उपक्रम खरं तर आपल्या वाणी मित्र माहेरघर ह्या वास्तूच्या नावापासून सुरू झाला. कारण माहेरघर नाव देण्याचा उद्देश असा होता की समाजातील विधवा, परित्यक्त्या, गरजू महिला यांना आपण स्वावलंबी बनवणे आणि म्हणून त्यांना हे आपलं माहेरघर माहेर वाटावं या उद्देशाने हा कार्यक्रम आपण उद्देश ठेवला होता आपल्या संस्थापकांनी. पण त्याचा उद्देश सफल करण्याचं काम नवहितगुज महिला मंडळाने या ठिकाणी केलं आहे. त्याबद्दल मी वाणी मंडळाच्या वतीने खरोखर नवहितगुज महिला मंडळाची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आजचा हा सुवर्ण सोहळा आज 1000 महिला आपल्या पैठणी परिधान करून, रंगीत संगीत परिधान करून आज कालिदास हाऊसफुल झालेलं दिसत आहे. हे फक्त श्रेय जातं हे नवहितगुजच्या 2025-26च्या कार्यकारिणीचं. मी नवहितगुजच्या कार्यकारिणीचं व स्वतः नवहितगुजच्या अध्यक्षा, सुवर्ण महोत्सवाच्या अध्यक्षा संध्या कोठावदे यांचं मी विशेष या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी मनाची ठरवलं, कार्यकारिणीला सोबत घेतलं आणि अंमलात आणलं आणि हा सांगता सोहळा एक भव्य दिवस स्वरूपात या ठिकाणी संपन्न केला. त्याबद्दल मी समाजाच्या वतीने परत एकदा या पूर्ण कार्यकारिणीचं मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो.